आता बातमी दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या संदर्भातील आहे। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाड पडल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या शिल्पाच्या तळाकडील भिंतीच्या लाद्या उखडल्या गेलेल्या आहेत। या भिंतीला पडलेल्या भगदाडामुळे अत्यंत घाणीचं साम्राज्य असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूया। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना ताजी असतानाच त्या घटनेनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर आपण इथे पाहतोय शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती दाखवणारा हा एक देखावा तयार करण्यात आला होता। जवळपास 10 ते 15 वर्षांपूर्वीचं हे बांधकाम आहे। मात्र याच बांधकामाला आता तडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे पाहतोय की ही जी भगदाडं आहे ती भगदाडं पडलेली आहेत। त्यासोबतच रंग जो आहे तो जीर्ण झालेला आहे आणि त्याला जो हार घातलेला आहे तो हार देखील आता जवळपास जुना झालेला आहे, सुकलेला आहे। ही शंका व्यक्त केली जाते की पार्कवरती जे खेळाडू खेळायला येतात त्यांचे जे बॉल्स असतात ते बॉल्स या भिंतीवरती आपटतात आणि त्यामुळे ही भगदाडं त्या बॉल्समुळे पडलेली आहेत। हे जे बांधकाम आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आलं होतं 10 ते 15 वर्षांपूर्वी। मात्र त्याच्या देखभालीची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेकडे देण्यात आली होती, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं स्पष्टपणे दिसून येत आहे। एकीकडे जिथे रंग जीर्ण झालेला आहे, रंग उतरत आहे, भगदाडे पडले आहेत, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे याच्याच अगदीवर तो पुतळा देखील त्याची देखभाल केली जात नाहीये। पुतळा जेव्हा एखादा खास कार्यक्रम असेल तेव्हाच त्या पुतळ्याची देखभाल केली जाते, धुतला जातो। त्यामुळे इथले जे स्थानिक आहेत ते देखील नाराज आहेत कुठे ना कुठेतरी। मात्र ही एवढी गंभीर घटना, एवढं एक महत्त्वाची शिल्प जी आहे तिथे उभारली गेली, एक महत्त्वाचा देखावा इथे उभारला गेला आहे। या देखाव्याकडे ज्या दुर्लक्ष होतं त्या निश्चितच एक मुंबईकरांनी जे शिवप्रेमी आहेत ते मात्र जागे होतात, त्यांना त्रास निश्चितच होतो। मुंबई महानगरपालिका ह्याच्याकडे आता कधी लक्ष देते आणि याची सुधारणा कधी केली जाते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील याची याच्याबद्दल काही निर्णय घेतला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।